11 डिसेंबर 2014 ज्या दिवशी युनायटेड नेशन्सची 69वी असेंब्ली होती आणि त्या असेंब्लीमध्ये भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्त्वाची घटना घडली। ती घटना होती आंतरराष्ट्रीय योग दिनाला जगाने दिलेला पाठिंबा। त्याच्यात वैशिष्ट्य असं होतं की आजपर्यंत युनायटेड नेशन्स मध्ये जेवढे प्रस्ताव पुढे ठेवले जायचे त्याच्यासाठी मतदान घेतलं जायचं, पण ह्या प्रस्तावासाठी मात्र कुठलंही मतदान न घेता 177 देशांनी ह्या बिलसाठी, ह्या प्रस्तावासाठी आपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यातूनच 21 जून दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं ठरवण्यात आलं। ह्या प्रस्तावासाठी पार्श्वभूमी होती 27 सप्टेंबर 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन्सला केलेल्या संबोधनाचं। आणि त्या संबोधनात माननीय पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की जगाला योग ही भारतातर्फे दिलेली एक मौल्यवान भेट आहे आणि म्हणूनच आज आपण योग दिनाच्या जवळ जातोय। काही दिवसांच्या वरतीच योग दिन येऊन ठेपलेला आहे। ह्या योग दिनाविषयी आपल्याला माहिती बघायची आणि फक्त एक इव्हेंट म्हणूनच नव्हे तर त्या इव्हेंटच्या पलीकडे योग दिन नक्की काय आहे, आपण खरंच तो योग दिन त्या पद्धतीने साजरा करतो का, हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं। 21 जून 2015 जगाने ह्या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। अनेक राष्ट्रांनी त्याच्यामध्ये उत्साहाने सहभाग सुद्धा घेतला आणि संगच्छत्वम संवदत्वम सवो मनासी जानता, म्हणजेच आपण सगळ्यांनी एक होऊन चालायला हवं, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं आणि आपण सगळ्यांनी मनानं सुद्धा एक व्हायला हवं। ह्या ओळींच्या मध्ये जो अपेक्षित अर्थ होता तो जगानं खरं म्हणजे प्रत्यक्षात उतरवला। पण योगाला जगानं मान्यता देण्याचा हा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला होता 11 सप्टेंबर 1893 साली। स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे सर्व धर्म परिषदेमध्ये जगाला या दिवशी संबोधन केले। त्या संबोधनामध्ये भारतीय संस्कृती, भारतीय परंपरांची जगाला ओळख करून दिली आणि मग जगाला समजलं की भारतीय प्राचीन परंपरा ह्या खरंच महान आहेत आणि मग जग ह्या परंपरांच्याकडे ओढलं जायला लागलं। योगाचा हा जो प्रवास होता त्याच्यामध्ये टी कृष्णमाचारी, बी.के.एस. अयंगार, टी.के.व्ही. देसिकाचर, त्याचबरोबर आचार्य धीरेन ब्रह्मचारी, स्वामी कुवलयानंद अशा अनेक योग गुरूंनी अथक प्रयत्नांनी योग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवण्यासाठी अथक मेहनत घेतली आणि त्याचं फलित म्हणूनच आपण हा योग दिन राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करू शकलो। साजरा करण्यासाठी 21 जूनचाच दिवस का बरं निवडला गेला, आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक कारण आहे। 21 जून हा आपण सगळ्यात मोठा, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस मानतो आणि त्या दिवशीच दक्षिणायनाला सुरुवात होते। म्हणजेच सूर्याची जे 2 आयन असतात, उत्तरायण आणि दक्षिणायन, त्यापैकी हे दक्षिणायन आपल्या सगळ्यांना ताकद देणारा कालावधी म्हणून ओळखलं जातं। म्हणजेच इथून पुढचा कालावधी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक ताकद आपल्याला जाणवायला लागते आणि निसर्गाकडून ती आपल्याला भरभरून दिली सुद्धा जाते। ह्या ताकदीकडे जाण्याचं प्रतीक, सामर्थ्याकडे जाण्याचं प्रतीक म्हणूनच 21 जून हा दिवस ह्याच्यासाठी निवडला गेला। वर्षभर अनेक दिन साजरे करतो आणि त्याच्यामध्ये बहुतांशी दिवस हे राष्ट्रीय असतात, म्हणजेच आपल्या देशापुरते साजरे केले जातात। योग दिन मात्र त्याला अपवाद ठरतो, कारण आपण योग दिन आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करतो। त्याच्यामागे 2 कारणे आहेत। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे WHO ला, जागतिक आरोग्य संघटनेला अपेक्षित आरोग्याच्या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलंय की शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आत्मिक स्वास्थ्य असणं म्हणजेच आरोग्य होय आणि अशा पद्धतीचं परिपूर्ण स्वास्थ्य देण्याची क्षमता योगाभ्यासामध्ये नक्कीच आहे आणि ते सुद्धा कुठल्याही जातीचा, धर्माचा आणि देशाचा भेदभाव न करता जो योगाभ्यास करतो त्या प्रत्येकाला योगातून फायदा हा नक्कीच होतो आणि म्हणूनच जगातील प्रत्येक माणसाला फायदा व्हावा म्हणून हा योग दिन आंतरराष्ट्रीय स्वरूपात साजरा करण्यात आला। ह्याच्यामागे दुसरं कारण होतं युनायटेड नेशन्सने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेल्या एका उद्दिष्टाचं। युनायटेड नेशन्सच्या असं लक्षात आलं की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजेच असंसर्गजन्य रोग, ज्याच्यामध्ये कॅन्सर, मधुमेह, हृदरोग हे येतात आणि हे आजार मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण ठरतात आणि हे आजार निर्माण होण्यामागे फिजिकल इनऍक्टिव्हिटी, त्याचबरोबर ताणतणाव, दगदग, धावपळ ह्या सगळ्यांचा मोठा वाटा होता। मानव जातीला अशा आजारांच्या पासून जर वाचवायचं असेल, त्याच्यापासून होणारे
मृत्यू जर कमी करायचे असतील तर ह्या सगळ्याला सर्वसमावेशक उत्तर योग ठरू शकतो। आणि म्हणूनच युनायटेड नेशन्सने असा विचार केला की जगामध्ये प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जर योग पोहोचला, त्या प्रत्येकाने योग नुसताच साजरा न करता योगाभ्यास नियमित केला तर त्यांच्यामध्ये असे आजार होण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यामुळे होणारे मृत्यू सुद्धा नक्कीच कमी होतील। योगाचा हाच फायदा भाषणामधून सांगताना आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी असं म्हटलंय की निरोगी शरीर आणि प्रसन्न मन जर साधायचं असेल तर योग हा त्याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा पॅरामिलिटरी फोर्सेसला ज्यावेळेला संबोधित केलं त्यावेळेला त्यांनाही उपदेश केला की जर तुम्हाला मानसिक ताणतणावापासून दूर राहायचं असेल तर तुम्ही सुद्धा योगाभ्यास हा नक्कीच नियमित केला पाहिजे। आर्नोल्ड श्वार्झनेगर जो प्रत्येकासमोर एक आयडॉल म्हणून उभा असतो त्यानं सुद्धा असं सांगितलं की त्याची वाढलेली ब्लड शुगर लेवल, साखरेची पातळी ही कमी करण्यासाठी त्याला योगाचा खूप चांगला फायदा झाला। एंडोक्राइन टुडे ह्या जर्नलमध्ये मायकेल मोनस्ट्रा यांनी एक संशोधन प्रकाशित केलं। ते डायबिटीसवरचा अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हार्मोनल इनकोऑर्डिनेशनसाठी त्याला व्यवस्थित करण्यासाठी ड्रग थेरपीपेक्षा सुद्धा काही सरस कामगिरी योगा थेरपीतून दिसून आलेली आहे। जागतिक योग दिन ज्या वेळेला साजरा करायचं ठरवण्यात आलं त्यावेळेला काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले, ज्याच्यामध्ये योग हा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचा हे तर महत्वाचं उद्दिष्ट होतच, पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग पोहोचला पाहिजे आणि तो व्यक्ती योगाभ्यासाला प्रेरित झाला पाहिजे हे एक महत्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले गेले। तसंच योगामध्ये संशोधन जे होत आहेत त्या संशोधनाला चालना देणे, त्याचबरोबर योगाचे नवीन नवीन प्रोटोकॉल तयार करणे जे की सहजगत्या सगळेजण करू शकतात, योगाचा उपचार पद्धतीमध्ये होणारा वापर वाढवणे ही सुद्धा काही उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते। समोर स्क्रीनवरती तुम्हाला योग दिनाचा लोगो दिसतोय आणि तो लोगो सुद्धा अनेक अर्थ ध्वनित करतोय। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसेल एक हात जोडलेली मानवाची आकृती। योग म्हणजेच जोडणे, फक्त हातच जोडलेले नसून योगाच्या माध्यमातून जग जोडले गेलंय त्याचं हे प्रतीक आहे। त्याचबरोबर त्या आकृतीच्या वरती तुम्हाला सूर्यनारायण ऊर्जा प्रदान करताना दिसतोय। सूर्य जगाला कुठलाही भेदभाव न करता प्रकाश देत असतो आणि योग सुद्धा अशीच ऊर्जा जगाला प्रदान करतोय त्याचं हे प्रतीक आहे। त्याच्या खाली तुम्हाला मानवाच्या आकृतीच्या भोवती पृथ्वीचा गोल दिसतोय आणि अनेक राष्ट्र त्याच्यामध्ये दिसत आहेत। जग अनेक राष्ट्रांच्या मध्ये विभागले गेले आणि त्या प्रत्येक राष्ट्रापर्यंत योग पोहोचतोय त्याचं हे प्रतीक आहे। त्याचबरोबर जी हिरवी पानं दिसत आहेत ते आपल्याला निसर्गाशी असणारा आपला संबंध दाखवतोय आणि जी तपकिरी रंगाची पानं आहेत ते आपल्याला पृथ्वी तत्वाशी जोडले जाण्याची भावना व्यक्त करताय। आणि जी मानवाची आकृती आहे ती निळ्या रंगामध्ये आहे। निळा रंग हा शांततेचा प्रतीक मानला जातो आणि म्हणून जगाला शांतता आणि बाजूला पसरलेल्या पिवळ्या रंगातून समृद्धीकडे नेणारा योग म्हणून हा लोगो डिझाईन करण्यात आलेला आहे। 21 जून 2024 ला आपण 10वा योग दिन साजरा करतोय, पण त्याच्या अगोदर जे योग दिन साजरा करण्यात आले होते त्या प्रत्येकामार्गे एक उद्दिष्ट किंवा एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते। जसं की 2015 साली नवी दिल्ली येथे राजपथावरती योग दिन साजरा करण्यात आला आणि त्याचं उद्दिष्ट होतं योगा फॉर हार्मनी अँड पीस, म्हणजेच शांततेसाठी समृद्धीसाठी योग हे उद्दिष्ट त्यावेळेला डोळ्यासमोर ठेवण्यात आले। 2016 साली 192 देशांनी योग दिन साजरा केला आणि तो योग दिन हा निरंतर विकासासाठी योग ह्या संकल्पनेसाठी साजरा करण्यात आला। 2017 साली लखनौ येथे आरोग्यासाठी योग ही संकल्पना घेऊन योग दिन साजरा झाला। 2018 साली शांततेसाठी योग ह्या संकल्पनेखाली डेहराडून येथे एक मोठा उत्सव योगाचा करण्यात आला। 2019 साली झारखंडमध्ये रांची येथे हृदयासाठी योग ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती। 2020 साली मात्र सगळं जग हे कोविडच्या साथीला तोंड देत होतं आणि त्यावेळेला प्रत्येक जण घरी होता, बाहेर पडू शकत नव्हते आणि त्यावेळेला योगा ॲट होम, योगा विथ फॅमिली हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून योग दिन साजरा झाला। 2021 साली सुद्धा कोविडचं जे संकट होतं ते डोळ्यासमोरून गेलेलं नव्हतं। कोविडला जग त्यावेळेला सुद्धा तोंड देत होतं आणि म्हणूनच योगा फॉर वेलनेस, प्रत्येकाच्या चांगल्या आरोग्यासाठी योग ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती। 2022 साली मात्र कोविडचं जे मळब होतं जगावरती साठलेलं ते निघून गेलं आणि मानवतेचा दृष्टिकोन जगामध्ये प्रत्येकामध्ये निर्माण झाला आणि म्हणूनच योगा फॉर ह्युमॅनिटी हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवलं आणि फादर ऑफ मॉडर्न योगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी कृष्णमाचार्य यांच्या कर्मभूमीमध्ये
म्हैसूरमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. 2023 सालचा योग दिन हा युनायटेड नेशनच्या हेडक्वार्टर्समध्ये साजरा झाला आणि त्याच्यासाठी वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आणि आत्ताचा म्हणजेच 2024चा योग दिन हा योगा फॉर वुमन इनपॉवरमेंट म्हणजेच महिलांच्या सबलीकरणासाठी योग दिन हे ब्रीद ठेवून आपण हा योग दिन साजरा करणार आहोत. जागतिक पातळीवरती योग दिन साजरा करणं हे एक मोठं काम आहे आणि हे शिवधनुष्य पेलणं मिनिस्ट्री ऑफ आयुषने 2015 साली आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी ह्याच्यासाठी हे एक वेगळं मंत्रालय सुरू झालं आणि त्यांनी MDNIY म्हणजेच मोरारजीभाई देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या सहकार्यानं वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे उपक्रम वापरून योग दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला. ह्या संकल्पनामध्ये 2015 साली योग दिनासाठीच एक कॉइन डिझाईन करण्यात आला. 2024 सालचा जो आता येणारा योग दिन आहे त्यासाठी 100 दिवस 100 शहरं आणि 100 ऑर्गनायझेशनची मदत घेऊन आपण हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. 2023 साली साजरा केलेला 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन हा विशेष मानला जातो कारण त्यावेळेला हिंद महासागरामध्ये भारतीय सैन्य दलातर्फे ज्या बोटी तैनात केल्या जातात त्या सगळ्या बोटींनी आपापल्या टेरिटरीमध्ये येणारी जी राष्ट्र होते त्या राष्ट्रांच्या किनाऱ्यावरती जाऊन तिथं योग दिन साजरा केला. तिथल्या लोकांच्या बरोबर अनेक योगा ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळं ह्या वेळेला एक ओशन रिंग ऑफ योगा तयार झाली असं मानलं जातं. त्याच्यासाठी किल्तान, चेन्नई, शिवालिक, सुनैना, त्रिशूल, तर्कश, वागीर ह्या नौकांनी सहभाग घेतला होता. योग दिनाच्या ह्या उपक्रमामध्ये सगळेच योग साधकच सहभागी होतात असं नसून अनेक सामान्य लोक सुद्धा उत्साहाने सहभागी होतात. पण त्यांच्यासमोर अडचण अशी असते की प्रत्येकासमोर योग शिक्षक उपलब्ध नसतात. मग त्यांनी ह्या उत्सवामध्ये कसं सहभागी व्हायचं हा एक प्रश्नच होता. त्याच्यासाठी MDNIY ने उत्तर शोधलं. अथक प्रयत्नांनी 45 मिनिटाचा एक कॉमन योगा प्रोटोकॉल तयार. हा योगा प्रोटोकॉल तयार करत असताना आपल्यापैकी सगळेच जण सहजपणे योगाभ्यास करू शकतील हा विचार डोळ्यासमोर ठेवला गेला आणि हा योगा प्रोटोकॉल सगळ्या भाषांच्या मध्ये तयार करण्यात आला जेणेकरून वेगवेगळ्या भाषातले लोक हा योगा प्रोटोकॉल आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या समोर स्क्रीनवरती सुरू ठेवून घरच्या घरी सुद्धा योग दिनाच्या उत्सवामध्ये सहभागी होते. तर काही कालावधीनंतर हा योगा प्रोटोकॉल इतका प्रचलित झाला की फक्त योग दिनाच्या दिवशीच नव्हे तर इतरही दिवशी योगाचा सराव करण्यासाठी लोक ह्या कॉमन योगा प्रोटोकॉलला नियमितपणे वापरू लागले आणि हेच ह्या योगा प्रोटोकॉलचं यश होतं. तुम्ही सुद्धा हा कॉमन योगा प्रोटोकॉल आजही नेटवरती सर्च केलं तर सहजपणे मिळवू शकताय. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचीही लिंक तुम्हाला देतोय. जवळपास 5000 वर्षापासूनची असणारी ही समृद्ध योग परंपरा आपण जागतिक योग दिनाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण ह्याच्यातून खरंच काही आउटपुट आपल्याला मिळतायत का? योग प्रसारामध्ये काही संधी त्याच्यामधून निर्माण होत आहेत का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच डॉक्टर अभय माने यांनी किंवा संशोधन केलं आणि त्याच्यातून त्यांच्या असं लक्षात आलं की जसं जसं योग दिन पुढे पुढे जायला लागला, जसं जसं प्रत्येक वर्षी आपण योग दिन साजरा करायला लागलो तसं तसं फिजिकल इनएक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांना ताणतणाव आहे, ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत, अशा अनेकांनी योगाकडे वळून नियमित योगाभ्यास सुरू केला आणि त्यामुळं जगाच्या एकूण आरोग्यमानावरती योगाचा एक सकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात झाली. योग दिन जसा साजरा होत गेला तसं योग करणाऱ्याची संख्याही वाढत गेली आणि पर्यायाने योग शिक्षकांची मागणीही वाढली. ही मागणी पुरवण्याकरता योगा सर्टिफिकेशनचे वेगवेगळ्या लेवल्स MDNIY ने सुरू केल्या, ज्याच्यामध्ये योगा इन्स्ट्रक्टर, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर, योगा टीचर, योगा थेरपिस्ट असे नवीन नवीन कोर्सेसद्वारे नवीन योग शिक्षक मोठ्या प्रमाणावरती तयार व्हायला लागले आणि ह्यांच्या परीक्षांचं, ह्यांच्या सर्टिफिकेशनचं आयोजन करण्यासाठी 2018 साली योगा सर्टिफिकेशन बोर्ड म्हणजेच योग प्रमाणीकरण मंडळाची सुद्धा स्थापना झाली. जसं जसं योग अभ्यासक वाढत गेले तसं योगामध्ये होणारं संशोधन सुद्धा वाढलं आणि आता अभ्यासांत असं लक्षात आलंय की 2015 सालापासून 2023 सालापर्यंत योगामध्ये जी संशोधन होत होती त्याच्यामध्ये तब्बल 63% वाढ दिसून आलेली आहे.
तसंच NCERT ने सुद्धा आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचा समावेश केला. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजनी MA योगा, MSc योगा, वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस सुरू केले. नॅशनल योगा स्पोर्ट फेडरेशनची सुद्धा स्थापना केली. योगा कॉम्पिटिशनची सुरुवात झाली. तसंच खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स मध्ये सुद्धा योग हा एक स्वतंत्र क्रीडा प्रकार म्हणून सुद्धा समाविष्ट करण्यात आला. इतकंच नव्हे तर योगाचा प्रभाव आपल्याला आर्थिक दृष्ट्या सुद्धा दिसून येतोय. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज रेग्युलर योगा करणाऱ्यांची संख्या वाढते. त्या तुलनेत योगा टीचर्सची मागणी सुद्धा वाढलेली आहे. योगा ऍप्स डेव्हलप होत आहेत. योगाभोवती असणाऱ्या स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. योगासाठी वापरले जाणाऱ्या कपड्यांचा खप वाढलेला आहे. योगासाठी वापरल्या जाणाऱ्या योगा बेल्ट, योगा ब्रिक्सचा खप सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ह्या सगळ्यातून एक अभ्यास केला गेला त्यावेळेला असं दिसून आलं की 2015 पासून 2023 पर्यंत योगाभोवतीचे आर्थिक साम्राज्य होतं ते जवळपास 5 ते 7 पटीनं वाढलेलं आहे. ह्याच्यातून अनेकांनी टीका सुद्धा केलेली आहे की विरक्तीचे धडे देणाऱ्या योगाभोवती आज आसक्तीची गणिते मांडली जात आहेत. पण ही टीका थोडी बाजूला सोडली तर आपल्या लक्षात येईल की योगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय. योग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा आता आपल्याला दिसून येत आहे. योग दिनासंदर्भात सगळे पॉझिटिव्ह अँगल आत्ताच आपण बघितले, पण ह्याला अनेक निगेटिव्ह अँगल सुद्धा आहेत. त्याच्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर एक आकडेवारी ठेवतो ज्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक झणझणीत अंजन पडेल. 2015 सालापासून 2023 सालापर्यंत योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या ही जवळपास दुपटीने वाढली आहे. पण तितक्याच प्रमाणात नियमित योगाभ्यास करणारे लोक मात्र आजही वाढलेले नाहीत. एका अभ्यासातून असं लक्षात आलंय की योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये जितके लोक सहभागी होतात त्याच्यापैकी फक्त 15% लोक हे तिथून पुढं आठवडाभर योगाभ्यास नियमित करतात. त्याच्यापैकी फक्त 10%च लोक हे तिथून पुढे महिनाभर योगाभ्यास करतात आणि त्याच्यापैकी फक्त 5%च लोक हे वर्षभर योग साधना करत राहतात. ह्याच्यामध्ये सुद्धा नियमित योगाभ्यास किंवा मन लावून योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या ही 2.5 ते 3% वरती सुद्धा जात नाही. ह्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपण सगळेच योगा डे एक इव्हेंट म्हणून साजरा करतोय. सरकारी आस्थापनातले लोक वरून आदेश आलेला आहे म्हणून योगा डे. अनेक शाळा ह्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. ते विद्यार्थी आपल्याला आता एका कार्यक्रमासाठी उभा केलेला आहे म्हणून योग दिनामध्ये सहभागी होतात. कॉर्पोरेट सेक्टर मधले लोक आपल्याला कुठेतरी व्हिडिओ किंवा फोटोज पोस्ट करायचे आहेत म्हणून योग दिन साजरा करतात. आणि अनेक जण आता वर्षभर आपण काही करत नाही तर निदान योग दिनामध्ये आपला सहभाग तरी नोंदवूत म्हणून योग दिनाच्या एखाद्या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवतात. आकडेवारी अशी ही सांगते की जसं जसं योग दिन जवळ येतो तसं नेटवरती योगा संदर्भात सर्चेस वाढलेले आहेत. योगाचे कपडे घेणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली दिसून येते. अनेक जण नवनवीन योगा मॅट योग दिनाच्या मुहूर्तावरती खरेदी करणारे सुद्धा दिसतात. पण त्यांनी खरेदी केलेली योगा मॅट, योगाचे सगळे कपडे हे नंतर टाकून दिले जातात किंवा वेगळ्या वेगळ्या कारणांच्यासाठी वापरले जातात. त्याच्यापैकी अनेक कमी लोक हे खरंच योग साधनेसाठी ह्या सगळ्या गोष्टी वापरतात. म्हणजेच योग दिनाच्या वेळचा किंवा त्या आठवड्याचा योगाचा जो उत्साह आहे, तो जो फीवर आहे, तो जास्त काळ टिकत नाही. आणि तो जर टिकत नसेल तर योग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरून उपयोग नाही. योग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवण्याच्या पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या मनापर्यंत जर पोहोचला, आपल्या प्रत्येकाला जर मनातून वाटलं की नाही आता आपल्याला योग साधना करायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह आपल्या हातात मिळणार, तरच योग दिन साजरा करण्याला अर्थ उरणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर रेग्युलरिटी, पंक्च्युअलिटी आणि स्पिरिच्युअलिटी ह्या 3 गोष्टी पाळायला पाहिजेत. म्हणजेच योग साधना करण्यासाठी वक्तशीरपणा, नियमितपणा, योग साधनेबद्दल असणारी आपली आत्मीयता, ह्या 3 गोष्टी जर प्रत्येकानं पाळल्या तर अगदी उत्साहानं आपण योग दिन सुद्धा साजरा करून आणि प्रत्येक दिन हा योग दिन म्हणून सुद्धा आपण योगाभ्यास करत. आणि ह्याच्यासाठीच जाता जाता योगाचं गीत आपल्या समोर आहे ते थोडंसं बघूया. ह्या योग गीतामध्ये काय सांगितलंय बघा. तन मन जीवन चलो सवारे, योग मार्ग अपनाए, वैर भाव को त्याग सभी, हम गीत मिलन के गाए. आनंदमय हो जीवन सबका, योग यही सिखलाए, हो तनाव भय मुक्त सभी जन, दिव्य प्रेम सरसाए. यम नियम हमारे संबल, सुखमय जगत बनाए, आसन प्राणायाम ध्यान से स्वास्थ्य शांति सब पाए. ऊर्जावान बने सब साधक, संशय सभी मिटाए, विश्व एक परिवार योग कर, स्वर्ग धरा पर लाए. आपण अनेकदा ह्या ओळी ऐकत असतोय.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. म्हणजेच सगळेच सुखी होऊन, सगळेच निरामयतेचा, निरोगीपणाचा अनुभव घेऊन, सगळ्यांचंच कल्याण हो आणि कोणीही दुःखाचा भाग होऊ नये. आणि हे जर स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर इथून पुढे फक्त योग दिनाच्या दिवशीच योग करून चालणार नाही. येणारा प्रत्येक दिवस हा जर आपण योग दिन म्हणून मनाशी बाळगला, प्रत्येक दिवशी आपल्याला जितका वेळ जमते तितका वेळ आणि जसं जमते तशी योग साधना जरी केली तर ह्या स्वप्नापर्यंत आपण पोहोचू शकू. आणि वेळ अजूनही गेलेली नाही. येणारा योग दिन 21 जून 2025 या दिवशी आपण प्रत्येकानं ही जर प्रार्थना केली, हा जर निश्चय केला तर हे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात उतरेल. येणाऱ्या योग दिवसासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.